Today we are going to see polymerase chain reaction in chapter biotechnology. So what is polymerase chain reaction? First of all, we will see the principles of PCR technique. So what are the principles of PCR technique? Amplification of the gene. DNA or DNA segment refers to the process of making multiple copies of the gene, and selective amplification it is carried out by polymerase chain reaction. Amplification means number of copies आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, एका डीएनए पासून मल्टिपल कॉपीज मिळवायचं आहे. मग त्यासाठी कोणती हे आहे प्रोसेस, तर पॉलिमरेज चेन रिएक्शन. Secondly, basic principle of this technique is when double stranded DNA molecule is heated at high temperature, the two strands of the DNA separate to produce two single stranded DNA molecules. So in this case, we can see that is the double stranded जो DNA molecule आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. DNA वन न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. देन वी हॅव टू हीट इट. ज्या वेळेला हाय टेम्परेचर देऊन त्याला आपण हीट करणार आणि टू मॉलिक्युल सेपरेट करणार आहे. सॉरी टू स्ट्रँड्स. आणि डीएनए इट इज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर आणि अँटी पॅरलल कंडिशन आहे. वन स्ट्रँड आणि जो दोन डबल स्ट्रँड आहे त्या डबल स्ट्रँडला आपण सेपरेट करणार आहे simply by heating. Then next point, that is in these two single stranded molecule which is used as a template and copied with the help of polymerase enzyme. आता हे दोन स्ट्रँड वेगळे केल्यानंतर प्रत्येक जो सिंगल स्ट्रँड आहे तो एक टेम्पलेट म्हणून ऍक्ट होईल आणि त्याच्यावर न्यूक्लियोटाइड जॉईन करून या एन्झाईमच्या मदतीने नवीन डीएनए स्ट्रँड हा तयार केला जातो. सो दिस इज द थर्ड पॉइंट. Then next, if these events are repeated number of times, याच पद्धतीने जसं आता आपण वरच्याच्यात पाहिले की वन डीएनए इट गिव्स द टू कॉपीज, त्या टू डीएनए पासून पुन्हा आपल्याला ज्या मिळतील त्या 4 कॉपीज. इन दिस मॅनर इफ यू आर रिपीटिंग द इव्हेंट्स then we can get multiple copies of DNA segments. So original DNA fragment molecule it is amplified then. So these are the principles. The now basic requirement for the PCR. आता PCR या टेक्निक साठी कशा पद्धतीने आपल्याला कोणकोणते रिक्वायरमेंट आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत. हे बेसिक प्रिन्सिपल बघितलं की कशा पद्धतीने ही टेक्निक्स होतं. मेन काय आहे त्याचं की मल्टिपल कॉपीज ऑफ द डीएनए मिळवणे हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर रिक्वायरमेंट मध्ये काय काय येतं बघा, तर डीएनए फ्रॅगमेंट्स टू बी एम्प्लिफाईड 100 to 35,000 मीन्स बेस पेअर लेंथ त्याची आहे. डीएनए फ्रॅगमेंट्स जे आपल्याला एम्प्लिफाईड करायचे आहे ते डीएनए फ्रॅगमेंट पहिले कलेक्ट करणं. त्यानंतर 2 प्रायमर्स विच आर ऑलिगो न्यूक्लियोटाइड ऑफ अबाउट 17 to 30 न्यूक्लियोटाइड. ऑलिगो न्यूक्लियोटाइड मीन्स न्यूक्लियोटाइड्स जे विशिष्ट जेवढे आवश्यक आहे प्रॉपर, तर तेवढा जो सिक्वेन्स जो आवश्यक आहे त्याला आपण म्हणतो प्रायमर. दिस 2 प्रायमर विच आर ऑलिगो. प्रायमर मीन्स सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. हे आरएनए प्रायमर्स असतात. तर 2 primers are that is which are oligonucleotide or having the 70 to 30 nucleotides. हे बेस पेअर असणारा तो प्रायमर सिलेक्ट केला जातो. देन 4 टाइप्स ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड्स. आता आपण ज्या वेळेला डीएनए जो आहे, समजा डीएनए जो डबल स्टँडर्ड डीएनए आहे त्याला जेव्हा सेपरेट करतो आणि प्रत्येक एका स्ट्रँडला जे ज्या स्ट्रँडवर न्यूक्लियोटाइड्स आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी दुसऱ्या स्ट्रँडवर असतात. त्यामुळे ज्या वेळेला आपण सेपरेट करतो आहे तर दुसरा स्ट्रँड बनवत असताना कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड त्याच्यावर ऍड करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला इथे आवश्यक आहे ही प्रोसेस आपण आर्टिफिशियली करतोय बघा. त्यामुळे 4 टाइप्स ऑफ डीएनटीपीज डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड्स आर रिक्वायर्ड. आता हे जे डीएनटीपी म्हणजे काय, कारण हे बेसिस आहे तुम्हाला माहिती आहे. डीएटीपी, सीटीपी, जीटीपी अँड टीटीपी. एटीसीजी हे जे मेन प्युरिन्स पिरिमिडाइन्स मिळून जे आपण न्यूक्लियोटाइड्स बनतात डीएनए वर, तर हे ओव्हरऑल याला आपण म्हटलेलं आहे डीएनटीपी मीन्स डीएटीपी, सीटीपी, जीटीपी अँड टीटीपी. तर हे न्यूक्लियोटाइड्स आपल्याला आवश्यक असणार आहे फॉर सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड. द नेक्स्ट रिक्वायरमेंट डीएनए पॉलिमरेज.
तर हे ज्या वेळेला नवीन स्ट्रँड तिथे तयार होणार आहे, सिंथेसाइज होणार आहे, तर त्यासाठी कुठलीही प्रोसेस होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की पॉलिमरेज एन्झाईमची आवश्यकता असते आणि इथे जी प्रोसेस घडवून आणणार आहे त्याला आपण म्हणतो डीएनए पॉलिमरेज. मग आता ही जी प्रोसेस आहे की पहिले आपण डिनॅचुरेशन म्हणजे हिटिंग करतो आणि त्याला ब्रेक करतो. तर ही सगळी प्रोसेस जी आहे ती बाहेर आपण हीटच्या द्वारे घडवून आणतो. आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर ओन्ली 37 डिग्री सेल्सिअस आहे. पण बाहेर ज्या वेळेला ही प्रोसेस घडून आणतो इट नीड द हाय टेम्परेचर. मग आता हे जे डीएनए पॉलिमरेज आहे ते हाय टेम्परेचरला कसं काय डिस्ट्रॉय होईल ना. सो डीएनए पॉलिमरेज विच इज स्टेबल ॲट हाय टेम्परेचर मीन्स अप टू 94 डिग्री सेल्सिअस म्हटलेलं आहे. दिस इज यूज ड्युरिंग द सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड. तर बाहेरची प्रोसेस आपण करणार आहे या पद्धतीने की जो डबल स्टँडर्ड डीएनए त्याला पहिले सेपरेट करा. आपण ते आता डायग्रामॅटिकली ही प्रोसेस पूर्ण बघणारच आहोत. त्या डीएनएला पहिले काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या स्टार्टिंगला काय पाहिजे नीट लक्षात घ्या. रिक्वायरमेंटमध्ये डीएनए फ्रॅगमेंट घेतला. डीएनए फ्रॅगमेंटला हिटिंगद्वारे ते फ्रॅगमेंट जो आहे डबल स्टँडर्ड त्याला सिंगल स्टँडर्डमध्ये कन्वर्ट केलं. मग प्रत्येक सिंगल स्ट्रँडेडला काय जोडलंय, प्रायमर जोडलाय त्यात आपण पुढे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रायमरची आवश्यकता आहे. त्यानंतर डीएनटीपीज आपण त्याच्यावर ऍड करणार आहे सिंगल स्ट्रँडवर जो सेपरेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रोसेस घडवून आणण्यासाठी डीएनए पॉलिमरेज आवश्यक आहे. पण डीएनए पॉलिमरेज हे जे एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये 37 डिग्री सेल्सिअसला वर्क करतंय. बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये ही आर्टिफिशियल प्रोसेस आपण घडवून आणतो आहे. सो इट नीड्स द टेम्परेचर आणि हे डीएनए पॉलिमरेज आपल्या बॉडीतलं म्हणजे इट इज नॉट पॉसिबल टू डू द फंक्शन्स ॲट हाय टेम्परेचर. त्यामुळे डीएनए पॉलिमरेज जे आहे हे कशा पद्धतीने जे स्टेबल ॲट हाय टेम्परेचर राहू शकेल अशा पद्धतीने हे जे डीएनए पॉलिमरेज फाइंड आउट केलं सायंटिस्टनी काही विशिष्ट बॅक्टेरियामधनं. त्या बॅक्टेरियाला म्हटलं गेलेलं आहे थर्मोलॅबल बॅक्टेरिया ज्या आहे, ज्या आर्ची बॅक्टेरिया आपण म्हणतो, ज्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होतात त्या बॅक्टेरिया मधून हे पॉलिमरेज एन्झाईम काढण्यात आलं आणि मग त्याच्यावरून या प्रोसेसला अजून म्हणजे विदाऊट एन्झाईम आपल्याला माहिती प्रोसेस घडवून आणणं पॉसिबल नाहीये. मग त्यासाठी ज्या एक्स्ट्रीमोफाईल तुम्ही मागच्या वर्षी शिकलेल्या आहेत आर्की बॅक्टेरिया, त्यामध्ये ज्या थर्मो म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे टेम्परेचर बेअर करू शकतात त्यातलं हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बॅक्टेरियमचं बघा. थर्मस ॲक्वॅटिकस नाव आहे त्या बॅक्टेरियाचं. दॅट इज थर्मस ॲक्वॅटिकस नावाची स्पीसीज आहे. तर या बॅक्टेरियम मधून हे जे एन्झाईम आहे ते डिराईव्ह केलं गेलेलं आहे. सो दीज एन्झाईम याला डीएनए पॉलिमरेज न म्हणता याला या पद्धतीने लेबल केल्या गेलेलं आहे टॅग पॉलिमरेज. टॅग पॉलिमरेज आहे. टॅग मध्ये त्याचं स्पीसीज पण इंडिकेट करते. टी म्हणजे थर्मस, क्यू म्हणजे ॲक्वॅटिकस. कारण या अतिशय उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा सर्वाइव्ह करू शकतात. 100 डिग्री सेल्सिअसला सुद्धा या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या सर्वाइव्ह करू शकतात 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्यामुळे हे एन्झाईम त्याच्यामध्ये वर्क करतं ॲट हायर टेम्परेचर. आणि म्हणून हे जे एन्झाईम आहे डीएनए पॉलिमरेज जे आपल्याला पीसीआर टेक्निकसाठी लागणार आहे, हे डीएनए पॉलिमरेज एन्झाईम दॅट इज इट इज टेकन आउट फ्रॉम दिस दॅट इज फ्रॉम बॅक्टेरियम थर्मस ॲक्वॅटिकस. तर हे आर्ची बॅक्टेरियम मधला या स्पीसीज मधनं केला गेलेला आहे. आणि म्हणून जे नाव दिलेलं आहे की कोणतं एन्झाईम बरेच वेळा एमसीक्यू मध्ये पण विचारलं जातं की विच टाइप ऑफ द एन्झाईम इट इज यूज इन द that is the PCR technique. So that is the tag polymerase. Or name that one. टॅग पॉलिमरेजला तुम्ही डिस्क्राईब पण करू शकता किंवा टॅग पॉलिमरेज तुम्हाला माहिती आहे. आणि इफ इट इज आज दॅट विच टाइप ऑफ द स्पीसीज इट इज यूज, कोणती स्पीसीज यूज केल्या गेली की ज्याच्यातून हा जो एन्झाईम डीएनए पॉलिमरेज जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट केल्या गेलेलं आहे, कोणत्या स्पीसीज पासून, कोणत्या बॅक्टेरियाज पासून. तर टॅग पॉलिमरेज डीएनए पॉलिमरेजला लक्षात घ्यायचं आहे. पीसीआर टेक्निक मध्ये आपण म्हटलं गेलेलं आहे टॅग पॉलिमरेज. टॅग मध्येच त्या स्पीसीजचं हे दिलेलं आहे. यू कॅन डिस्क्राईब दिस इज टी फॉर थर्मस अँड क्यू फॉर ॲक्वॅटिकस. तर मी हे डिस्क्राईब करणं पण अतिशय सोपं आहे. सो कॅन इझिली टेल द बॅक्टेरियम विच टाइप ऑफ द बॅक्टेरियम इट इज थर्मस ॲक्वॅटिकस. मग या थर्मस ॲक्वॅटिकस पासनं हे जे एन्झाईम हे केलं गेलेलं आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे डीएनए पॉलिमरेज, त्याला म्हटलं गेलेलं आहे टॅग पॉलिमरेज.
So this is isolated from these. So these are the requirements of the PCR. One thing listen, कारण की मेन आपण एका डीएनए पासून जसं 1 सेल गिव्स टू 2, 2 to 4, 4 to 8 ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस होत राहते, सेल प्रॉलिफरेशन होतं, सेल क्लोन तयार होतो, तसाच डीएनएचा सुद्धा क्लोन तयार केला जातो. डीएनए पासून सिंगल डीएनए पासून 2 डीएनए 2 पासून 4, 4 to 8 या पद्धतीने मल्टिपल कॉपीज आपण ग्रोथ करू शकतो. जशी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे तशी ही डीएनएची क्लोनिंग प्रोसेस घडवून आणू शकतो आणि आर्टिफिशियल डीएनए बनवण्यास ही टेक्निक अतिशय हेल्पफुल आहे. तर ही जी झाली आर्टिफिशियल प्रोसेस आहे. तर सिंगल दॅट इज द सिंगल डीएनए पासून डीएनए मॉलिक्यूल पासून आपण मल्टिपल कॉपीज कशा पद्धतीने मिळवू शकतो, त्यासाठी डीएनए फ्रॅगमेंटची आवश्यकता आहे. देन प्रायमर हा स्पेशली लक्षात ठेवावा लागणार आहे, कारण की सिंगल स्ट्रँडवर जे यूज केलं जाईल दॅट इज द प्रायमर. त्यानंतर त्याच्यावर नवीन स्ट्रँड बनवण्यासाठी लागणार आहेत न्यूक्लिओटाईड, त्याला आपण म्हणतो डिऑक्सिरायबोन्यूक्लिओटाइड्स. त्यानंतर ही सगळी प्रोसेस जी कंप्लीट घडवून आणायची आहे त्यासाठी हे डीएनए पॉलिमरेज आवश्यक आहे. नेक्स्ट, बेसिक स्टेप दॅट कॉन्स्टिट्यूट द 1 सायकल ऑफ द पीसीआर. आता यामध्ये आपण पाहणार आहोत 3 स्टेप्स आहेत पर्टिक्युलरली. या 3 स्टेप्स मध्ये विथ डायग्राम ऑफ द डीएनए मॉलिक्यूल कशा पद्धतीने एक्झॅक्टली ही प्रोसेस होते. अतिशय सिंपल प्रोसेस आहे आणि तुमच्या इझिली लक्षात येईल की पीसीआर टेक्निक जरी नवीन असेल तरी अतिशय सोपी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत सेल डिव्हिजन तुम्ही बघत गेले की 1 सेल पासून 2 सेल 2 to 4, 4 to 8 आणि क्लोन तयार होतो. तसंच आता सेलच्या आतमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणावर रिसर्च होतो आहे. त्या डीएनएवर वेगवेगळ्या पद्धतीने, कारण डीएनए इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मटेरियल आहे. त्यामुळे बॉडीचे जे फीचर्स आहेत ते जीन्समुळे मिळतात, डीएनए मुळे मिळतात आणि त्यामुळे त्या डीएनएला क्लोन करून कशा पद्धतीने मेडिकल सायन्स मध्ये, नॉट ओन्ली मेडिकल सायन्स, एव्हरीवेअर त्याचा कशा पद्धतीने यूज आहे पुढे ऍप्लिकेशन्स मध्ये आपण पाहणार आहोत. तर हा डीएनए अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याला कसं क्लोन करायचं आहे त्याच्या या टेक्निक्स आहेत. तर याच्यामध्ये आता आपण पाहणार आहोत ही जी आहे पहिली स्टेप आहे ती म्हणजे हीट डिनॅचुरेशन. The desired DNA is heated to high temperature of the 91 degree Celsius पर्यंत, 91-94 पर्यंतचं साधारणतः टेम्परेचर जे आहे हाय टेम्परेचर देऊन डीएनए ला पहिले हीट केल्या जातं. देन हीट केल्यामुळे काय होईल, रिझल्ट इन सेपरेशन ऑफ 2 स्ट्रँड्स ऑफ डीएनए, each of which would function as a template for the synthesis of new molecule of DNA, which is more GC pair requires the higher temperature. आता तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर का द्यायचं आहे. आता ही डायग्राम आहे डबल स्टँडर्ड डीएस डीएनए. या डायग्राम मध्ये क्लिअर दिसतंय बघा. पहिली स्टेप आहे डिनॅचुरेशन, दुसरी आहे अनिलिंग आणि तिसरी आहे पॉलिमरायझेशन. तर ही डायग्राम वरूनच सिम्पली तुम्हाला समजून सांगते, अतिशय सोपा आहे. हीट डिनॅचुरेशन हा पूर्ण डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल घेतला. आता याच्यामध्ये तुम्ही हे पूर्ण आता हे काय आहे तुम्हाला रीड पण करून दाखवते पूर्णपणे. ह्याच्यामध्ये हा जो पहिला स्ट्रँड आहे तो पहिला स्ट्रँड कसा आहे 3 प्राइम टू 5 प्राइम असा रीड केला जातो. हा हे जे 2 एंड आहे या पहिला स्ट्रँड आणि त्याला जो दुसरा स्ट्रँड आहे आपण पाहतो डबल हेलिक्स स्ट्रक्चर डीएनएचं. त्यामध्ये आता हा जो पहिला एंड आहे याला 3 प्राइम एंड म्हणतात, त्याला 5 प्राइम एंड आहे. बाकी पूर्ण डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ते एकदा बघून घ्या आणि मग या प्रोसेसकडे तुम्ही आलात तरी चालेल. ही जी प्रोसेस आहे हे बघण्यासाठी किंवा तसंही तुम्हाला समजेल आपण फक्त डीएनए वर फोकस केलाय तरी पण डीएनएचं स्ट्रक्चर जर माहिती असेल तर अजूनच चांगलं आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे की डीएनएचे हे जे 2 स्ट्रँड आहे, एकाला रीड करतो आपण 3 प्राइम एंड टू 5 प्राइम एंड, तर दुसरा त्याला अँटी पॅरलल असतो, तो हा इकडनं असेल 3 प्राइम टू 5 प्राइम. म्हणजे इथे 3 प्राइम असेल तर इथे 5 प्राइम असेल दुसऱ्या स्ट्रँडवर. आता हा झाला स्ट्रँड. आता हे ज्या लाईन्स आपण दाखवतोय या लाईन्स काय इंडिकेट करतात आहे तर हायड्रोजन बॉन्ड. आता या पूर्ण डबल स्ट्रँडेड डीएनए वर काय प्रेझेंट आहेत, न्यूक्लिओटाइड. तुम्हाला माहिती आहे डीएनए कशाने बनलेला आहे, न्यूक्लिओटाइड्सनी बनलेला आहे. फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, शुगर ग्रुप अटॅच आहे आणि हा जो डीएनए आहे न्यूक्लिओटाइड, ठीक आहे, नायट्रोजनस बेसेस प्लस शुगर मॉलिक्यूल प्लस फॉस्फेट, हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, शिकलेला आहात. तर पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं की याच्या आतमध्ये जे आहेत ATCG हे जे
याच्यापासून या नायट्रोजनस बेसेस पासून पुढे न्यूक्लिओटाइडची पूर्ण अरेंजमेंट त्याच्यावर असते. मग या नायट्रोजन बेसिस मध्ये तुम्हाला माहिती आहे ॲडेनाईन ऑलवेज पेअर विथ थायमाइन, सायटोसाइन, ग्वानाइन. तर ATCG असं पेअरिंग असतं तुम्हाला माहिती आहे. तर AT मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड आहे, तर CG मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. म्हणजेच काय हे जे बेस पेअर आहे एकमेकांशी बॉन्डनी जोडलेले आहे. तर मग ते बॉन्ड पहिले ब्रेक करावं लागेल. मग ते त्यांच्यातले बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हीटची आवश्यकता आहे. त्यामुळे इथे पहिली स्टेप जी होते त्याला आपण म्हणतो हीट डिनॅच्युरेशन, जी 91 डिग्री सेल्सिअसला घडवून आणल्या जाते. आणि हे जे याच्यातले जेव्हा बॉन्ड ब्रेक होतील ATCG, CG इथे आपण म्हटलेलं आहे की CG और GC पेअर रिक्वायर्स द हायर टेम्परेचर. कारण का बरं? कारण की त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स आहे. व्हाईल की AT मध्ये 2च हायड्रोजन बॉन्ड आहे, याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. त्यामुळे इट नीड्स मोर टेम्परेचर दॅन AT. तर याच्यामध्ये जेव्हा बॉन्ड ब्रेक होतील तेव्हा हे 2 स्ट्रँड सेपरेट होतील. हे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर बघा तुम्हाला ही नेक्स्ट कंडिशन या पद्धतीने दिसते की हा वरचा जो स्ट्रँड आहे 3 to 5 प्राईम हा वेगळा झालेला आहे आणि 5 प्राईम टू 3 प्राईम हा वेगळा झालेला आहे. आता काय झालेलं आहे, पहिल्याला हीट जास्त आवश्यक होती, त्या डीएनएचं डिनॅच्युरेशन झालं म्हणजे ते बॉन्ड ब्रेक झाले आणि 2 स्ट्रँड हे सेपरेट झाले. आता इथे काय दिसतंय तुम्हाला की 55 डिग्री सेल्सिअस आता टेम्परेचर लो झालेलं. टेम्परेचर लो टेम्परेचरला ही प्रोसेस होते. दुसरी त्याला आपण म्हणतो अनिलिंग. अनिलिंग ही सेकंड स्टेप आहे PCR टेक्निक मधली, जी की 55 डिग्री सेल्सिअसला घडवून आणल्या जाते. मग यासाठी सेकंड रिक्वायरमेंट आपण पाहिली होती की प्रायमर. P मीन्स प्रायमर. इथे हा P1 जोडलेला आहे आणि इथे P1. आणि नेहमी लक्षात घ्यायचं की प्रायमर हा नेहमी 3 प्राईम एंडलाच जोडल्या जाणार आहे. त्यामुळे इथे प्रायमरची पोझिशन जशी 3 प्राईम एंडला दाखवली आहे, तर दुसऱ्या स्ट्रँडवर सुद्धा प्रायमरची पोझिशन ही 3 प्राईम एंडलाच दाखवलेली आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर इथे दाखवलं तर आपण इथे दाखवू नाही शकत. याची जी नेक्स्ट स्ट्रँडची कारण हा जो स्ट्रँड आहे 3 प्राईम टू 5 प्राईम एंड, तर या पद्धतीनेच दुसरी अरेंजमेंट असणार आहे 5 प्राईम टू 3 प्राईम एंड. ओके. तर अपोजिट अँटी पॅरलल असेल इथे 5 प्राईम टू 3 प्राईम एंड असेल तर 3 प्राईम टू 5 प्राईम एंड. तर या पद्धतीने हे प्रायमर आहे. प्रायमर मीन्स ऑलिगो न्यूक्लियोटाइड म्हटलेलं आहे. दिस इज द पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड. जसं आपण पाहिलं 70 to 13 बेस पेअर्स ते आवश्यक आहेत. न्यूक्लियोटाइड्स आवश्यक आहेत ऍज अ प्रायमर. मग आता हे प्रायमर जोडलेलं आहे इथे, कारण पुढची नेक्स्ट स्टेप आहे त्याला म्हणणार आपण हायब्रिडायझेशन. तर हायब्रिडायझेशन इथून घडवून आणणार आहे. इथे जे आहे P1 प्रायमर पासून सुरुवात होईल, तर इथे DNTPs ऍड करायचे आहे. नेक्स्ट रिक्वायरमेंट आपण म्हटली होती की DNTP, DATP, DCTP, GTP, TTP. तर या पद्धतीने DNTPs आता ऍड करत जाणार आहे. तर सेकंड स्टेप आपण पाहिली अनिलिंग, पहिली डिनॅच्युरेशन, दुसरी बघितली अनिलिंग. अनिलिंग मध्ये 2 स्ट्रँड सेपरेट केलेले आहे. तर हा प्रत्येक स्ट्रँड एक टेम्पलेट म्हणून ऍक्ट होणार आहे, ज्याच्यावर प्रायमर जोडल्या जाऊन नवीन स्ट्रँडचं सिंथेसिस होणार आहे. तर याच्यावर पण तसंच हा एक टेम्पलेट आहे ज्याच्यावर नवीन स्ट्रँड सिंथेसाइज होणार आहे बाय द हायब्रिडायझेशन. त्याला आपण म्हणतो अनिलिंग. 55 डिग्री सेल्सिअसला ही प्रोसेस घडवून आणल्या जाते. देन थर्ड स्टेप इट इज द पॉलिमरायझेशन. आता हे पॉलिमरायझेशन होईल, जे पॉलिमर ऍड होणार आहे हा स्ट्रँड इन्क्रीज होईल, पूर्णपणे जोडल्या जाईल. दॅट इज द एक्सटेन्शन अँड दिस इज द पॉलिमरायझेशन. हा जो नवीन स्टँड याच्यावर तयार होणार आहे, पहिल्या टेम्पलेट स्टँडवर हा न्यू स्टँड तयार होणार आहे. या टेम्पलेट स्टँडवर न्यू स्टँड. इथे पुन्हा टेम्परेचर रिक्वायरमेंट वाढली आहे कारण की DNTPs तिथे जोडायचे आहेत. तर 72 डिग्री सेल्सिअसला ही प्रोसेस होणार. अँड बाय यू कॅन सी इन ओनली द 3 स्टेप्स दॅट इज द सिंगल DNA मॉलिक्यूल गिव्स राईज टू 2 DNA मॉलिक्यूल. एका डीएनए मॉलिक्यूल पासून 2 डीएनए मॉलिक्यूल इथे आपल्याला मिळतात आहे. ओनली इन दिस 3 स्टेप. TCR ओनली इन्क्लूड्स दिस 3 स्टेप्स. फर्स्ट वी हॅव सीन हीट डिनॅच्युरेशन. डायग्राम अतिशय सोपी आहे. एक डबल स्टँडर्ड डीएनए दाखवला आहे. पहिला 3 प्राईम टू 5 प्राईम आहे, तर दुसरा 5 टू 3 आहे. 91 डिग्री सेल्सिअस आहे. 2 स्टँड सेपरेट केलेला आहे. तर पहिल्या स्टँडला प्राईम कुठे जोडलेला आहे, प्रायमर 3 प्राईम एंडला. इकडे पण प्रायमर कुठे जोडणार, 3 प्राईम एंडला. आणि त्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन होते आहे, एक्सटेन्शन होते आहे, DNTPs ऍड झालेले आहेत.
बाय एन्झाईम डीएनए पॉलिमरेज. इथे एन्झाईम डीएनए पॉलिमरेज म्हणजेच कोणतं एन्झाईम असणार आहे? टॅग पॉलिमरेज एन्झाईम असणार आहे, जे की थर्मस ॲक्वॅटिकस बॅक्टेरियम पासनं डिराईव्ह केलेलं आहे, कारण ते हाय टेम्परेचरला सुद्धा डिनेचर होत नाही, ते वर्क करू शकते. अदरवाईज आपल्या बॉडीमधलं एन्झाईम इथे काम करू शकत नाही, कारण अवर बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस. ही बाहेर होणारी आर्टिफिशियल प्रोसेस आहे. यामध्ये आपण पाहतोय की टेम्परेचर हे क्वाईट हाय आहे आणि या टेम्परेचरमध्ये ही प्रोसेस घडवून आणायची आहे. त्यामुळे एन्झाईम लागणार आहे टॅग पॉलिमरेज. द नेक्स्ट पॉइंट, आता हे फक्त रीड करायचं आहे. प्रोसेस सांगितली आहे तुम्हाला मी. इट इज द प्रोसेस. सेकंड जी आपण अनिलिंग म्हटली, त्याच्यामध्ये काय होते की 2 प्रायमर्स म्हणजेच ऑलिगोन्यूक्लियोटाइड हायब्रिडाइज टू ईच ऑफ द स्ट्रँड्स ऑफ द डीएनए अँड रिक्वायर द टेम्परेचर 55 डिग्री सेल्सिअस. पॉलिमरायझेशन थर्ड स्टेप आपण पाहिली. याच्यामध्ये डायग्राम मध्ये त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? इन दिस स्टेप टॅग पॉलिमरेज कॅरीज आउट सिंथेसिस ऑफ डीएनए रिजन between two primer by using DNTPs and again along with magnesium ions पण त्याच्यामध्ये काही ऍड केले जातात. ऑप्टिमम टेम्परेचर ऑफ द पॉलिमरायझेशन साधारणतः 72 डिग्री सेल्सिअस यूज केल्या जाते. आणि ही जी पूर्ण सायकल आता आपण पाहिली डायग्राम मध्ये, ही कम्प्लीट सायकल ही 3 to 5 मिनिट्स मध्ये होत असते. तर 3 ते 5 मिनिटांमध्ये ही सायकल कम्प्लीट घडवून आणल्या जाते. अशा सायकल्स, द सायकल्स आर रिपीटेड नंबर ऑफ टाइम्स अकॉर्डिंग टू द नीड. मग आपल्या गरजेनुसार आपल्याला किती कॉपीज पाहिजे, थाउजंड्स ऑफ कॉपीज ऑल्सो वी कॅन गेट इट. So on the basis of these, that is the cycles are repeated number of times according to the need and products of one cycle functions as the template for the subsequent cycle. आणि आपण याद्वारे कितीतरी प्रकारच्या कॉपीज मिळू शकतो. थाउजंड्स ऑफ द कॉपीज वी कॅन इझिली गेट. जसं आपण पाहिलं 1 डीएनए पासून 2 डीएनए बनवलेले आहे, त्या प्रत्येक 2 डीएनए पासून पुन्हा 4 to 8 या पद्धतीने आपण इझिली हे जे आहे हे बनवू शकतो. किंवा ही झाली प्रोसेसिंग इन द लॅब. आता याच्यासाठी पीसीआर मशीन सुद्धा अवेलेबल आहे, कारण आज पीसीआर टेक्निकची डिमांड खूप जास्त प्रमाणात आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आता आपण ऍप्लिकेशन्स इन शॉर्ट बघणार आहोत. कारण की पीसीआर टेक्निकद्वारे आपण काय म्हणतोय, डीएनएचा महत्वाचा पहिला पॉईंट आहे की क्लोनिंग घडवून आणणं. डीएनए क्लोनिंगची, डीएनएची किती ठिकाणी आवश्यकता आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. डीएनएचा वापर कुठे कुठे होतो, डीएनएची गरज कुठे कुठे आहे. तर बराच मोठा भाग आहे हा, त्यामुळे डीएनएची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आज डीएनए लायब्ररी कन्स्ट्रक्ट केल्या गेलेल्या आहेत. डीएनए लायब्ररी म्हणा किंवा जीन लायब्ररी, तर मोठ्या प्रमाणावर डीएनए आज अवेलेबल करून घेतले गेले आहे, की ज्याचा आपण ऍप्लिकेशन किती वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो ते आता आपण पाहणारच आहोत. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी टेक्निक्स आहे यासाठी पीसीआर ची टेक्निक कशी होते ते आपण पाहिलं, पण त्याचसोबत पीसीआर मशीन्स अवेलेबल आहे. जसं झेरॉक्स मशीन कशा असतात की झेरॉक्स मध्ये ज्या पद्धतीने मी एक कॉपी टाकल्यावर आज एक बटन दाबले की ऍट अ टाइम सो मेनी कॉपीज यू आर गेटिंग, तशा पद्धतीने ही जी पीसीआर मशीन्स पण अवेलेबल आहे. यू कॅन गेट मल्टिपल कॉपीज ऑफ द डीएनए अँड यू कॅन गेट द क्लोन, आणि त्या बेसिसवर आपण डीएनए लायब्ररी बनवू शकतो. आणि त्या डीएनएचा यूज कशा कशा पद्धतीने केला जातो ते पाहतोय आपण. फर्स्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ द पीसीआर टेक्निक इज मेन डीएनए क्लोनिंग. कशा पद्धतीने करू शकतो आपण पाहिलं. यासाठी मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला म्हटलं की पीसीआर मशीन्स आर अवेलेबल. जीनचं अँप्लिफिकेशन करू शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल इन्सुलिनचं मागच्या जेनेटिक इंजिनिअरिंग समजून सांगत असताना जीनचं जे आपण एक्झाम्पल घेतलं की जीन फॉर द इन्सुलिन, आज इन्सुलिनचं किती मोठ्या प्रमाणावर मार्केट आहे. मे इन इंडिया दॅट हाऊ मेनी पीपल्स दे आर सफरिंग बाय द डायबेटिक कंडिशन्स. आणि मग किती मोठ्या प्रमाणावर आज इन्सुलिनची गरज आहे, तर इन्सुलिन मार्केट हे मोठं असणं गरजेचं आहे. त्यामुळे जीन अँप्लिफिकेशन हा महत्वाचा रोल पीसीआर टेक्निक देते. तिसरा पॉइंट, डीएनए बेस्ड फायलोजेनी और फंक्शनल अनालिसिस ऑफ द जीएनए. फायलोजेनी म्हणजे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप जी आहे ती फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा डीएनए हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वेगवेगळ्या सायन्समध्ये पुढे फॉरेन्सिक सायन्स आहे, इव्हॉल्युशनरी सायन्स आहे, तर ज्याच्याद्वारे आपण इव्हॉल्युशन मांडत असतो की त्या याच्यामध्ये सुद्धा डीएनए हा मॉलिक्युलर बेसवर सुद्धा इव्हॉल्युशन म्हणजे इव्हॉल्युशन आपण मांडू शकतो ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर इव्हिडन्सेस. इव्हॉल्युशन तुम्ही शिकलेला, तर इव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला माहिती आहे कितीतरी प्रकारचे इव्हिडन्सेस यूज केल्या जातात. पण डीएनएच्या बेसवर सुद्धा आपण फायलोजेनी मांडू शकतो. अँड अगेन द फंक्शनल अनालिसिस ऑफ द
जीन. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे डीएनए. आपण त्या डीएनएचा उपयोग करून फायलोजेनी आपण एक्सप्रेस करू शकतो. डायग्नोसिस ऑफ हेरिडिटरी डिसीजेस आहे. जसं मेंडेलनी सांगितलेलं आहे, की जो डिसीज आहे तो थर्ड जनरेशनमध्ये कशा पद्धतीने ते रिसेसिव्ह कॅरेक्टर थर्ड जनरेशनमध्ये येत असतं आणि जे डिसीज कॅरेक्टर आहे ते आपण पाहतो, की त्याचं जे आहे थर्ड जनरेशनमध्ये. तर या हेरिडिटरी डिसीजला इलाज नसतो. मग त्याच्यावर हे करण्यासाठी तर जीन थेरपी आपण पॉइंट्स अगोदर बोललो होतो इंट्रोडक्शनमध्ये, की जीन थेरपी जर ते जीन माहिती आहे, की कोणते जीन कॅन्सर कॉज करणारे, कोणते जीन डायबिटीज कॉज करणारे आहेत, तर जीन थेरपी देऊन ते जीन रिप्लेस करण्याची टेक्निक्स पॉसिबल झालेली आहे. त्यासाठी ते जीन अवेलेबल होणं गरजेचं आहे आणि ते होणार पीसीआर टेक्निकच्या द्वारे. मी काय म्हणते, की आज जीन थेरपी हा एक मोठा म्हणजे ॲडव्हांटेज आहे आजच्या इन टुडेज लाईफ. त्यामुळे जीन थेरपीद्वारे आपण जीन रिप्लेस करू शकतो. जे जीन म्युटेट आहे, जे जीन डिफेक्टिव्ह आहे, ते जीन इझिली रिप्लेस केल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्या जीनला पण मग कशा पद्धतीने अँप्लिफाय होईल, तर दॅट इज बिकॉज ऑफ द पीसीआर टेक्निक. सो जस्ट वी हॅव सीन द सीडीएनए लायब्ररी आहे, जीन लायब्ररी आज अवेलेबल आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्टच्या द्वारे जिनोमिक्स मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की केवढा मोठा बेनिफिट आजच्या in today's life that the human they are getting, and that's why the not only the life of the human it is extended, but the life it becomes the healthy and the sound because of the genetics only. तर हे जीनची खूप हे जे आहे आज क्लोनिंग करणं पॉसिबल झालेलं आहे. त्यासाठी या वेगवेगळ्या टेक्निक्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पीसीआर टेक्निकद्वारे कितीतरी जीन्स आपण अँप्लिफिकेशन करू शकतो. thousands and the millions of the genes we can get it whatever we required in the demand. जेवढं आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये आपल्याला जेवढा जसं इतर जे गुड्स आहे त्याची जेवढी डिमांड आपल्याला आहे त्यानुसार आपल्याला मिळतात त्या गोष्टी. त्याच पद्धतीने या पीसीआर टेक्निक्सद्वारे पण आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होत असते आणि त्या जीन आज अवेलेबल असल्यामुळे जीन थेरपी देणं पॉसिबल झालेलं आहे. सो इट मेक्स द लाईफ ऑफ द पीपल व्हेरी हेल्दी अँड साऊंड. डीएनए फिंगर प्रिंटिंग ही एक महत्वाची टेक्निक आहे पीसीआरच्या अंडर. तर डीएनए फिंगर प्रिंटिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे, की डीएनए फिंगर प्रिंटिंगचे खूप उपयोग आहे. क्राईम ब्रांचमध्ये डीएनए फिंगर प्रिंटिंगचा मोठा रोल होतो. याच्यावर जास्त मी डिस्क्राईब करणार नाही. एखादा चाइल्ड मिसिंग आहे किंवा कुठल्याही ज्या क्राईम केसेस आहे, त्यामध्ये डीएनए फिंगर प्रिंटिंगद्वारे एक्झॅक्टली अॅक्युज पर्सन जो आहे तो तो फाइंड आउट केला जाऊ शकतो. तर डीएनए फिंगर प्रिंटिंग ही अतिशय मोठी हे आहे. डीएनए फिंगर प्रिंटिंग मध्ये सुद्धा डीएनएचा क्लोन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काही गुन्हा घडलेला आहे, तिथे जे सॅम्पल कलेक्ट केले जातात, फॉर एक्झाम्पल ब्लड आहे, तर ब्लड मध्ये तुम्हाला माहिती आहे आरबीसीज इज नॉट हॅव्हिंग द न्यूक्लियस, प्लेटलेट्स इज नॉट हॅव्हिंग द न्यूक्लियस, फक्त डब्ल्यूबीसीज मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. त्यामुळे त्याच्यातनं तो डब्ल्यूबीसी जर मिळाला त्या ब्लड मधनं फक्त, तर छोटासा डीएनए मिळालेला आहे, छोटीच कॉपी आहे. मग आता सॅम्पल नाहीये तुमच्याजवळ अवेलेबल, तर त्या सॅम्पलला आपण जसं सेव्ह करून ठेवतो किंवा एकच झेरॉक्स कॉपी आपल्याकडे, तर आपण काय करतो, की जास्तीत जास्त झेरॉक्स कॉपी आपल्याकडे ठेवतो. तसंच त्या डीएनए जर एकच डीएनए मिळालेला आहे आणि तो पण मिक्स होता कामा नये, तर मग त्या याच्यामध्ये क्राईम ब्रांचमध्ये काय केलं जातं, की या डीएनएला पीसीआर मशीनद्वारे मल्टिपल क्लोन केला जातो आणि डीएनएच्या कॉपीज मिळवल्या जातात. जेणेकरून इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते लॉंग पिरियड पर्यंत जरी चाललं, तरी ते डीएनए जे मिळालेले ऍक्च्युअली ज्या गुन्हेगाराचे, त्या डीएनएचा आपण म्हणजे त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून एक्झॅक्टली आपण त्याच्या मागचा क्राईम फाइंड आउट करू शकतो, की एक्झॅक्टली काय आहे आणि हे सगळं पॉसिबल झालेलं आहे इन द क्राईम ब्रांच. फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा डीएनए म्हणजे हे सगळं जे आहे डीएनए फिंगर प्रिंटिंगचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आपल्याला माहिती आहे. तर हे सगळं कशामुळे होत आहे? ऍक्च्युअली पीसीआर टेक्निकमुळे होते आहे. त्यानंतर डिटेक्शन अँड डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस अँड कॅन्सर. कॅन्सर सारख्या याच्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रीटमेंट देणं पॉसिबल झालेलं आहे बिकॉज ऑफ फाइंडिंग आणि हे जे जीनचा जो प्रॉपर अभ्यास झालेला आहे त्यामुळे कॅन्सर सारखे जीन्स पण रिमूव्ह करून तुम्हाला म्हटलं जीन थेरपीद्वारे पण रिप्लेसमेंट देता येते किंवा जे मेडिकेशन्स आहे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. प्रॉपर डिटेक्शन डायग्नोसिस ऑफ मेनी टाइप ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस
इट इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ द PCR टेक्निक. त्याचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहे. एक एक ऍप्लिकेशन समजून सांगायला पण भरपूर वेळ लागेल. तर हे ऍप्लिकेशन्स ब्रॉडली आपण लक्षात घेतलेले आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट अशी ही टेक्निक आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की बाय दिस टेक्निक वी कॅन गेट द DNA क्लोन. So we will stop here, and this is a very advanced and very advanced and the new technique in the genetic engineering to get the DNA clone.